हॅलो स्टुडंट्स, वेलकम इन सहज शिक्षण यूट्यूब चॅनल. तर स्टुडंट्स, आज आपण 6th स्टँडर्डचा सब्जेक्ट बघत आहोत मॅथमॅटिक्स, आणि त्यामधला आपला थर्ड चॅप्टर आहे इंटिजर्स म्हणजेच पूर्णांक संख्या. तर स्टुडंट्स, हा जो चॅप्टर आहे या चॅप्टरच्या सगळ्यात पहिल्यांदा आपण ज्या कन्सेप्ट्स आहेत, बेसिक कन्सेप्ट्स, या सगळ्या अगदी व्यवस्थित क्लिअर करणार आहोत आणि त्यानंतर यावरचा जो प्रॅक्टिस सेट आहे हा आपण सॉल्व्ह करणार आहोत. सो लेट स्टार्ट टू द चॅप्टर. सो चला स्टुडंट्स, तर इथे आपल्याला एक मस्त असे पिक्चर दिसत आहे. सो जस्ट टेल मी हाऊ मेनी बॉईज इन दिस पिक्चर. सो देअर आर 7 boys in this picture. Now just count how many flowers are in this picture. So there are total 15 flowers are in this picture. Now how many ducks are in this picture? There are 4 ducks in this picture. Okay, सो आपण काय केलं, या ज्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्याचं काय केलं, काउंटिंग केलं. ओके, 1 2 3 4 जस्ट आपण या ज्या गोष्टी आहेत त्याचं काय केलं आहे, काउंटिंग केलेलं आहे. नाव द नंबर्स 1 2 3 4 दॅट वी यूज टू काउंट थिंग्स आर कॉल्ड काउंटिंग नंबर्स. तर वेगवेगळ्या ज्या गोष्टी आहेत किंवा वेगवेगळ्या वस्तू आहेत ह्या मोजण्यासाठी आपण नंबर्स वापरतो, 1 2 3 4. तर या नंबर्सलाच काउंटिंग नंबर्स म्हटलं जातं. दे आर ऑल्सो कॉल्ड नॅचरल नंबर्स. सो नॅचरल नंबर्स मीन्स the numbers who are used to counting the things, these called counting numbers, and they are also called natural numbers. Now example कोणता आहे बघा, example 1 2 3 4 10 100 222 1000. From 1 to infinity there are the numbers, and this is the example of natural number. Okay, so इथे पुढे कसं असू शकतं, इन्फिनिटी. हे नंबर्स कुठेपर्यंत आहेत, इन्फिनिटी. आपण ते तिथपर्यंत काउंट करू शकत नाही. आता सपोज जर तुम्हाला सांगितलं की आकाशामध्ये जे तारे आहेत हे तुम्ही काउंट करा, तर तुम्हाला ते काउंट करता येतील का? किंवा सपोज तुम्हाला सांगितलं समुद्रकिनाऱ्यावरती जी वाळू असते, तर या वाळूचे जे छोटे छोटे सँड पार्टिकल्स असतात हे तुम्हाला काउंट करायला सांगितलं, तर ते काउंट करता येतील का? ऑब्वियसली नो. सो त्यासाठी आपण काय नंबर्स वापरतो, दे आर अ इन्फिनिटी इन नंबर्स. म्हणजे ते कसे आहेत, खूप मोठ्या संख्येमध्ये आहेत. त्या जागी आपण काय वापरतो, द स्टार्स इन स्काय आर इन इन्फिनिटी नंबर्स. ओके, सो हे झालं, आपली पहिली कन्सेप्ट होती नॅचरल नंबर्स. सेकंड आहे फोल नंबर्स. तर आता नॅचरल नंबर्सचे हे जे तुम्हाला मी एक्झाम्पल दिलेलं आहे याच्यामध्ये तुम्हाला 0 दिसतं का? नाही दिसत. बट होल नंबर्स म्हणजेच काय, द सेट ऑफ ऑल द नॅचरल नंबर. म्हणजे नॅचरल नंबर 1 पासून इन्फिनिटीपर्यंतचे सगळे नंबर्स त्यामध्ये येणार टुगेदर विथ 0. तर त्याच्या आधी काय येणार, 0 येणार. म्हणजे 0 पकडून 0 1 2 3 अप टू इन्फिनिटी इथपर्यंतचे जे सगळे नंबर्स येतात याच सेटला होल नंबर्स असं म्हणतात. तर पहिल्या या टाईपमध्ये नॅचरल नंबर्समध्ये 0 नव्हता. फ्रॉम 1 टू इन्फिनिटी वी आर कॉल्ड नॅचरल नंबर्स. बट होल नंबर्समध्ये 0 1 2 3 अप टू इन्फिनिटी, दी टुगेदर सेट वी नोन ॲज अ होल नंबर्स. ओके, सो हे 2 पॉईंट्स क्लिअर झाले. व्हॉट इज नॅचरल नंबर्स, व्हॉट इज होल नंबर्स. नाव आपल्याला बघायचं आहे निगेटिव्ह नंबर्समध्ये काय. तर आता निगेटिव्ह नंबर्सचं तुम्हाला अगदी परफेक्ट लक्षात राहावं यासाठी मी हे छोटंसं रिअल एक्झाम्पल घेत आहे. तर इथं आपल्याला हा भारताचा आपला नकाशा दिसतो आहे, बरोबर. तर बघा, हिवाळ्याच्या दिवसामध्ये तुम्ही न्यूजमध्ये किंवा न्यूजपेपरमध्ये असं ऐकलं असेल की महाराष्ट्राचं टेम्परेचर हे सपोज 15 डिग्री सेल्सिअस आहे. बट लेह लडाख किंवा जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश या ठिकाणचे जे टेम्परेचर आहे ते किती झालेलं आहे, -7 डिग्री सेल्सिअस झालेलं आहे किंवा -8 डिग्री सेल्सिअस झालेलं आहे. तर म्हणजेच काय, ते जे टेम्परेचर आहे ते किती झालेलं आहे, बिलो 0 गेलेलं आहे. ओके, तर जम्मू काश्मीरच्या ठिकाणी किंवा लेह लडाखच्या ठिकाणी जे टेम्परेचर आहे हे बिलो 0 गेलेलं आहे आणि ते अप टू 1 2 3 7 असं झालेलं आहे. म्हणजे त्याच्या जागी आपण काय, जर बिलो 0 गेला असेल तर त्या ठिकाणी आपण काय वापरतो, मायनस हे साईन वापरतो. तर -0 डिग्री सेल्सिअस म्हणजे 0पेक्षा सुद्धा ते टेम्परेचर -7 पर्यंत खाली गेलेलं आहे. सो आपण त्या ठिकाणी काय राईट अप केलं, -7 डिग्री सेल्सिअस. ओके, तर मायनस काय नंबर्स हे ओळखण्यासाठी मी हे एक्झाम्पल घेतलं आहे. तर इथं तुम्हाला हा थर्मामीटर दिसतो, बरोबर. तर या थर्मामीटरमध्ये बघा, पहिल्यांदा आपण इकडचा बघू, राईट. इथे बघा, हा आता
तर इथे हे जे टेम्परेचर दिसतं हे किती दिसतं, नियर अबाउट 28 डिग्री सेल्सिअस दिसतं. आता हे 0 आहे, इथे 0च्या वरती काही नंबर्स आहेत, खालती काही नंबर्स आहेत. ओके, तर वरती जे नंबर्स आहेत हे नंबर्स कसे असतात, पॉझिटिव्ह नंबर्स असतात, आणि बिलो 0 जे असतात ते कसे असतात, निगेटिव्ह नंबर असतात. तर इथे आता या सेकंडमध्ये बघा, इथे आहे हा 0 डिग्री, 10 डिग्री, 20, 30, -10 -20 डिग्री. तर इथे हे जे टेम्परेचर दाखवलं आहे किती आहे, नियर अबाउट 15 डिग्री सेल्सिअस, बट 0च्या बिलो आहे. सो आपण इथं काय राईट करतो, -15 डिग्री सेल्सिअस. ओके, सो यावरून तुम्हाला समजण्यात आला असेल की 0च्या वरचे जे नंबर असतात त्याला आपण पॉझिटिव्ह नंबर्स म्हणतो, आणि बिलो 0 जे नंबर्स असतात त्याला आपण निगेटिव्ह नंबर्स म्हणतो. प्रत्येक वेळेला पॉझिटिव्ह नंबर्सच्या अगोदर पॉझिटिव्ह हे साईन दिलंच पाहिजे असं काही कंपल्सरी नाही, बट बिलो 0 जे नंबर्स आहेत या नंबर्सच्या समोर किंवा त्या नंबर्सच्या पुढे मायनस साईन हे कंपल्सरी दिलं पाहिजे. त्याशिवाय ओळखणारच नाही ना की 0च्या खालचे जे नंबर्स आहेत हे निगेटिव्ह नंबर्स आहेत, हे मायनस साईन दिल्यावरतीच ओळखले जातात. राईट, तर ही कॉन्सेप्ट क्लिअर झाली असेल. 0च्या जे वरचे नंबर्स आहेत त्याला पॉझिटिव्ह नंबर्स म्हटलं जातं, बिलो 0 जे नंबर्स आहेत त्याला निगेटिव्ह नंबर्स असं म्हटलं जातं. तर इथं आपण 3 कन्सेप्ट शिकला. पहिली आपण घेतली नॅचरल नंबर, दुसरी आपण बघितली होल नंबर्स, आणि तिसरी आपण बघितली निगेटिव्ह नंबर्स. ओके, नाऊ नेक्स्ट आपण आता बघणार आहोत, निगेटिव्ह नंबर्सचे आपल्याला डेफिनेशन बघायचे. वेन वी पुट अ मायनस साईन लाईक बिफोर एनी नंबर, द नंबर ऑब्टेन्ड इज लेस दॅन 0, म्हणजे तो 0पेक्षा खालचा नंबर असतो आणि त्या नंबर्सला पुढे मायनस चिन्ह दिलं जातं, इज कॉल्ड निगेटिव्ह नंबर. एक्झाम्पल, -10, -7, -3, -1, लाईक दिस. ओके, नाव नेक्स्ट पॉइंट आहे आपला शोईंग इंटिजर्स ऑन द नंबर लाईन. सो बिफोर दॅट स्टुडंट्स, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करा. तुम्ही चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनललाही सबस्क्राईब करून घ्या, आणि हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्सना सुद्धा शेअर करा. तसेच तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा कमेंट करून कळवायचं आहे. ओके, सो नेक्स्ट शोईंग इंटिजर्स ऑन अ नंबर लाईन. तर हे जे आपण इंटिजर्स म्हणत आहोत हे आपल्याला या नंबर लाईनवरती कसे राईटअप करायचे आहे. तर चला, आपल्याला ही नंबर लाईन आहे माहिती आहे, 0, 1, 2, 3, 4, लाईक वी राईट हिअर इन्फिनिटी अँड अगेन हिअर इज अ इन्फिनिटी. ओके, देन सो राईट साईडला फ्रॉम 0 टू राईट जे नंबर्स आहेत त्याला आपण काय म्हटलेलं आहे, पॉझिटिव्ह नंबर्स, किंवा अबाव 0 जे नंबर्स आहेत त्याला आपण काय म्हटलेलं आहे, पॉझिटिव्ह नंबर्स. फ्रॉम 0च्या इकडे लेफ्ट साईडला जे नंबर आहेत त्याला आपण काय म्हटलेलं आहे, निगेटिव्ह नंबर्स, किंवा बिलो किंवा लेस दॅन 0 जे नंबर्स आहेत त्याला आपण काय म्हटलेलं आहे, निगेटिव्ह नंबर. सो या प्रकारे हे इंटिजर्स असे नंबर लाईनवरती शो करण्याची ही पद्धत आहे. बट इथे हा जो 0 आहे या 0ला आपण काय म्हणतो, ओरिजिन. या 0ला नाही प्लस साईन असतं नाही मायनस साईन असतं. ओके, गेट दिस थिंग नाव. प्लस साईन इज अ जनरली नॉट रिटर्न बिफोर पॉझिटिव्ह नंबर्स. म्हणजे आपण मगाशी बघितलं की प्रत्येक पॉझिटिव्ह नंबरच्या पुढे प्लस साईन लिहिलंच पाहिजे असं काही कंपल्सरी नाही. बट हाऊएव्हर इट इज नेसेसरी टू राईट मायनस साईन ऑफ द निगेटिव्ह नंबर. परंतु बिलो 0 जे आहेत किंवा लेस दॅन 0 जे नंबर्स आहेत हे ओळखण्यासाठी आपल्याला त्या नंबर्सच्या पुढे मायनस हे साईन लिहावंच लागतं. 0 डज नॉट हॅव एनी साईन. जे आपण बघितलं की 0ला पॉझिटिव्ह साईन पण नाही, निगेटिव्ह साईन पण नाही. ओके, इथपर्यंतच्या सगळ्या कन्सेप्ट तुम्हाला समजल्या. देन लेट्स मूव. नेक्स्ट आहे आपलं इंटिजर्स. तर आपण आता सध्या बघणार आहोत की इंटिजर्स म्हणजे काय. तर आपण बघितलं नॅचरल नंबर्स, होल नंबर्स, निगेटिव्ह नंबर्स बघितलं. आता इंटिजर्स म्हणजेच काय थोडक्यात, तर जे नॅचरल नंबर्स म्हणजेच काय, पॉझिटिव्ह नंबर्स. पॉझिटिव्ह नंबर्स 0, निगेटिव्ह नंबर्स टुगेदर फॉर्म अ ग्रुप ऑफ नंबर्स कॉल्ड द ग्रुप ऑफ इंटिजर्स. तर या इंटिजर्समध्ये पॉझिटिव्ह नंबर येतात, 0 येतो, निगेटिव्ह नंबर्स येतात, आणि या सगळ्यांच्या ग्रुपला इंटिजर्स असं म्हटलं जातं. चला तर आणखीन सोप्या पद्धतीने आपण शिकूया. तर इथे बघा,
इथे मी एक हा सर्कल काढते. हा असणार आहे नॅचरल नंबर. ओके, नंबर फक्त लिहिते. काय असतात 1 2 3. नेक्स्ट आता त्याच्या बाहेर एक सर्कल मी हा काढलेला आहे. इथे असणार आहे होल नंबर. आता होल नंबर्स म्हणजे काय, फ्रॉम 0 to 1 2 3 अप टू इन्फिनिटी. हे जे नंबर्स आहेत त्याला आपण होल नंबर्स म्हणतो, म्हणजे नॅचरल नंबर टुगेदर विथ 0. सो इथे मी 0 घेतला, 1 2 3 हे झाले होल नंबर. नाव आणखीन एक याच्यापेक्षा मोठा सर्कल मी काढला आणि याच्यामध्ये लिहिले निगेटिव्ह नंबर. सो बघा, निगेटिव्ह नंबर्स म्हणजेच आपण याला इंटिजर असं सुद्धा म्हणतो, इंटिजर्स. आता बघा, या इंटिजर्समध्ये काय काय आलेलं आहे, नॅचरल नंबर्स आलेले आहेत, होल नंबर्स आलेले आहेत आणि निगेटिव्ह नंबर्ससुद्धा आलेले आहेत. ओके, सो या डायग्रॅमवरून अगदी व्यवस्थित क्लिअर झाला असेल तर चला, तुम्हाला अगदी व्यवस्थित अजून जास्त चांगल्या पद्धतीने समजण्यासाठी इथं मी रिअल वर्ल्ड एक्झाम्पल्स घेत आहे. तर याच्यामध्ये बघा, मी एक पिक्चर एक तुम्हाला दिलेलं आहे. तर या पहिल्या पिक्चरमध्ये बघायचं आहे, इथे ही खाली काय दाखवलेलं आहे, सी लेवल म्हणजेच काय, समुद्र सपाटी. ओके, तर याच्या वरची उंची आणि याच्या खालची उंची आपल्याला बघायची आहे. तर समुद्रापासून वरती पर्वतांपर्यंत म्हणजे इथं दाखवलेलं आहे बघा 0. तर इथून वरचे जे नंबर्स आहेत हे कसे आहेत, पॉझिटिव्ह नंबर्स आहेत, बरोबर. आणि 0 पासून खाली इकडे जे गेलेले आहेत हे कसे दाखवले आहेत, निगेटिव्ह नंबर दिलेले आहेत. म्हणजेच हे सगळे टोटल 0, पॉझिटिव्ह नंबर, निगेटिव्ह नंबर्स हे सगळे काय झाले, आता इंटिजर्स झाले. तर समुद्रापासून खालची खोली मोजण्यासाठी 0 पासून खाली जावं लागतं. म्हणजे ते मोजत असताना सपोज -200 मीटर्स असेल, सपोज 200 मीटर असेल, तर ते आपण लिहिताना कसं लिहितो, -200, कारण समुद्रापासून खाली खोली त्याची मोजायची आहे. सो आपण काय लिहितो, -200. आता वरती पर्वताची उंची, समुद्र सपाटीपासून वरचा जो पर्वत आहे या पर्वताची उंची वरची मोजायची आहे आपल्याला. मग त्यासाठी आपण काय लिहिणार, मीटर. ओके, आणि हे किती, -200 मीटर. ही झाली समुद्र सपाटीपासून खालची खोली आणि ही झाली वरचं जे काय तर ते समुद्र सपाटीपासून वरती पर्वताची उंची. तर हे एक्झाम्पल मी मुद्दामून इथे तुम्हाला घेतलेलं आहे, कारण याचा उपयोग आपल्याला प्रॅक्टिस सेट सोडवताना होणार आहे. तर चला, आता दुसरं एक्झाम्पल बघूया. आता खूप उंच अशी इमारत तुम्ही बघितला असाल, तर तिथे जाण्यासाठी लिफ्टचा वापर केला जातो. तर त्या लिफ्टमध्ये अशा प्रकारचे नंबर्सचे बटन तुम्हाला दिले असतात. 0 म्हणजे काय, 0 फ्लोअर असतो, 1 2 3 4 असे वरती आणखीन फ्लोअर असतात. तसेच -1 -2 म्हणजे खाली पार्किंगसाठी त्यांनी ते फ्लोअर केलेले असतात. ओके, तर हा जो सगळा सेट आहे हा कशाचा झाला, इंटिजर्स नंबर्सचा सेट झाला. 0 आहे, पॉझिटिव्ह नंबर्स आहेत, निगेटिव्ह नंबर्स आहेत. ओके, तर हे झालं आपलं रिअल वर्ल्ड एक्झाम्पल. तर चला स्टुडंट, अजूनही जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. आता आपण बघणार आहोत प्रॅक्टिस सेट 4. यामध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे, क्लासिफाय द फॉलोइंग नंबर्स ॲज अ पॉझिटिव्ह नंबर अँड निगेटिव्ह नंबर. राईट, तर निगेटिव्ह नंबर्सला नेहमी त्याच्या पुढं काय असतं, मायनस साईन असतं. सो आपल्याला समजतं की ते निगेटिव्ह नंबर्स आहे. सो मी इथे असा हा टेबल करून घेतलेला आहे. याच्यामध्ये आपल्याला पॉझिटिव्ह नंबर्स, निगेटिव्ह नंबर्स राईटअप करायचे. लेट स्टार्ट. पॉझिटिव्ह नंबर्स पहिल्यांदा बघूया. तर इथे पहिल्यांदा आपल्याला दिलेला आहे हा -5. तर हा कुठे येणार, इथे येणार -5. पॉझिटिव्ह नंबरमध्ये +4 आहे, +4. देन आहे -2, हा -2 इकडे येणार. 7 दिलेला आहे, ह्याच्या आधी पुढे प्लस दिलेला आहे का, जरी दिलं नसेल तरी तो पॉझिटिव्ह नंबरच असतो. देन इथे येणार 7. देन पुढे येणार +26. देन इथे -49 दिलेलं आहे, -49, -37. इथे +19 आहे, 19. देन -25. देन +8 आहे. देन 5. देन -4. देन -12. सो इथे मी -12 आणि देन 27. सो अशा पद्धतीचा आपण हा टेबल कंप्लीट केलेला आहे. राईट,
नेक्स्ट आता सेकंड क्वेश्चन, गिवन बिलो आर द टेम्परेचर्स इन सम सिटीज. तर टेम्परेचरचं आपण एक्झाम्पल बघितलेलं आहे. राईट देम युझिंग अ प्रॉपर सायन्स. तर त्यांनी वेगवेगळ्या सिटीजचं टेम्परेचर दिलं आहे, ते आपल्याला जस्ट पॉझिटिव्ह साईन और निगेटिव्ह साईन यूज करून लिहायचं आहे. सो प्लेस शिमला, लेह, दिल्ली आणि नागपूर, आणि त्याचं अकॉर्डिंगली टेम्परेचर आहे. शिमला 7 डिग्री सेल्सिअस बिलो 0 डिग्री, राईट. तर मग अशा आपण भेटलं बिलो 0 डिग्री असेल तर त्यासाठी आपण कोणतं साईन वापरतो? मायनस साईन. सो इथं आपण कसं लिहिणार? -7 डिग्री सेल्सिअस. लेहचं 12 डिग्री सेल्सिअस बिलो 0 डिग्री. तर बिलो आहे 0 डिग्री सेल्सिअसच्या बिलो जे टेम्परेचर आहे आपण कशाने दाखवतो? -12 डिग्री सेल्सिअस, राईट. दिल्ली 22 डिग्री सेल्सिअस अबाव 0 डिग्री. अबाव म्हणजे 0च्या वरती, तर ते आपण कसं दाखवणार? 22 डिग्री सेल्सिअस और +22 डिग्री सेल्सिअस. देन नागपूर 31 डिग्री सेल्सिअस अबाव 0 डिग्री. तर अबाव 0 डिग्री म्हणजे तो कसा आहे? पॉझिटिव्ह नंबर आहे. सो पॉझिटिव्हला आपण पॉझिटिव्ह प्रत्येक वेळेला लिहितोच असं नाही, किंवा या ठिकाणी आपण +31 डिग्री सेल्सिअस, राईट. तर अशा पद्धतीने हा सेकंड क्वेश्चन सॉल्व्ह करायचा होता. आता थर्ड क्वेश्चन, राईट द नंबर्स इन द फॉलोइंग एक्झाम्पल्स युझिंग द प्रॉपर सायन्स. तर इथे सुद्धा आपल्याला प्रॉपर सायन्स यूज करायचे आहेत. फर्स्ट, अ सबमरीन इज ॲट अ डेप्थ ऑफ 512 मीटर्स बिलो सी लेवल. तर मगाचं एक्झाम्पल या ठिकाणी उपयोगाला येणार आहे. तर हे आहे आपलं एक्झाम्पल. तर ही झाली सी लेवल, आणि याच्या खाली बिलो सांगितलेलं आहे. खाली तरी तो कोणते नंबर्स आहेत? निगेटिव्ह नंबर्स आहेत, राईट. तर त्यांनी किती सांगितले आहे? 512. तर इथे काय असणार? निगेटिव्ह नंबर्स आहेत म्हणजे आपल्याला साईन कोणती येणार? मायनस साईन येणार. तर चला मग आपण कसं लिहिणार? डेप्थ ऑफ, इथे मी याचा आन्सर समोर लिहिते, -512 meters. Then the height of Mount Everest, the highest peak in the Himalayas, is 8,848 meters. पुन्हा आपल्या एक्झाम्पलकडे जाऊत आपण. तर आता हे जे पर्वत आहे तर याचं आपल्याला सी लेवलपासून वरती उंची मोजायची आहे. तर वरती नंबर्स कोणते आहेत? पॉझिटिव्ह नंबर्स आहेत, म्हणजे त्याच्या पुढे कोणतं येतं? पॉझिटिव्ह साईन येतं. तर इथं त्यांनी आपल्याला साईनस व्यवस्थित प्रॉपर साईन यूज करायला सांगितलेले आहेत. सो इथं आपण किती लिहिणार? +8,848 meters. Next, a kite is flying at the distance of 120 meters from the ground. आता ही जमीन आहे आणि याच्या वरती हा पतंग उडत आहे. तर वरती आहे हा 0, हे पॉझिटिव्ह नंबर्स, हे निगेटिव्ह नंबर्स. आपल्याला साईन कोणती येणार? पॉझिटिव्ह. सो आपण काय लिहिणार? 1 + 120 meters. Next, a tunnel is at a depth of 2 meters अंडर द ग्राउंड. तर मग अशी आता हे आपलं ग्राउंड लेवल आहे. इथे जमीन दाखवलेली आहे. इथे 0 वरचे पॉझिटिव्ह नंबर्स आहेत, खालचे निगेटिव्ह नंबर्स आहेत, राईट. डेप्थ ऑफ 2 meters म्हणजे खालची खोली 2 मीटरपर्यंतची आहे. मग इथे आहेत आपले हे निगेटिव्ह नंबर्स. बिलो 0 आहे म्हणजेच काय येणार? निगेटिव्ह मायनस साईन येणार. सो इथे काय येणार? -2 meters. ओके, तर अशा पद्धतीने आपला हा थर्ड क्वेश्चन कंप्लीट झालेला आहे. तर चला स्टुडंट, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच कळवा. थँक्यू.